असोसिएशन जे आहे एक आरोप आहे की तिकीट मिळतच नाहीत फार लोकांना, ऑनलाईन असू देला ऑफलाईन असू देला. ऑनलाईनमध्ये काय गडबड चालू आहे यावेळेला, तर ओपनच होत नाही साईट तो, असं लोकांचं आणि खास करून कॉलेज मुलांचा एक आरोप आहे. तर बेळगावच्या मुलांना लोक बघायला पाहिजे की नको. मग आज VIP कोटा, हे कोटा, तुमचे कोटा किती आहेत, ऑफलाईनमध्ये किती प्रिंट झालेले आहेत, ऑफलाईनमध्ये कोणाला तिकीट अवेलेबल किती होते, कोणाला दिला, एक मोठं एक फ्रॉड चालू आहे आणि ब्लॅकमध्ये विकायचं काम या असोसिएशनच्या माध्यमातून होत आहे. म्हणून गृहमंत्री जे कर्नाटक राज्याचे त्यांना मी विनंती करतो, हा एक मोठा प्रकरण आहे. प्रत्येक मॅचेसमध्ये या पद्धतीने या असोसिएशनचे पदाधिकारी याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन ब्लॅक करत आहेत. त्यामुळं ऑफलाईन ऑनलाईन तिकीट जे वितरण आहे याचं संपूर्ण चौकशी झालं पाहिजे हे आग्रह करतो. मध्ये कॉलेज मुलं पण सांगत होते, आज मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी पण आज विचारत होतो त्यांना, तुमचं जर कोटा सिस्टम असेल तर आम्हाला एक 5 तिकीट 4,000 2,000 5,000 जे अवेलेबल आहेत त्या तिकीट द्या, तेवढे पैसे आम्ही हे करू. तर आमच्याकडे नाहीत, कोण घ्यायला तयार नाही, भेटायला तयार नाही. म्हणजे पद्धत काय तुमच्याकडे, तुम्ही सांगा ना. 10,000 होते, 10,000चे 10,000 आम्ही दिलेलं आहे. कुणाला दिलं आहे कोटा सिस्टम असेल तर?